नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भूषणदूत अकॅडमीच्या या YouTube लेक्चर सिरीज मध्ये मी पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संयुक्त गडब पूर्व परीक्षेचा पेपर दिलाय. पेपर होप्स तुमच्या सगळ्यांना चांगला गेला असेल. पेपर जर आपण बघितला तर फार दर्जेदार पेपर होता. पेपरचे काठिण्य पातळी मला थोडी मॉडरेटली डिफिकल्ट अशी वाटलेली आहे. हे प्रत्येकाचं आपलं आपलं प्रिडिक्शन आहे. काहींना सोपं सुद्धा वाटलं असेल. मला थोडा पेपर मॉडरेटली डिफिकल्ट हा वाटलेला आहे. यामध्ये जर का आपण बघितलं तर ओव्हरऑल आयोगाच्याकडनं जे नेहमी अपेक्षित असतं की काही प्रेडिक्टेबल प्रश्न होते, काही अनप्रेडिक्टेबल प्रश्न होते, फॅक्ट्स पण होते आणि लॉजिकल सुद्धा प्रश्न होते. थोडं या पेपरमध्ये आकडेवारीवरती आयोगाने खूप जास्त भर देऊन दिलेला आहे. सो आकडेवारी बऱ्यापैकी जास्त होती या पेपरमध्ये. आपण जर का सायन्सचा पार्ट बघितला तर सायन्सचा पार्ट मध्ये स्टार्टिंगचे काही प्रश्न जे सायन्समध्ये ते थोडे जीके बेस्ड होते. म्हणजे हे जे पॅरलॅक्स मेथड जी आहे किंवा फोटोव्होल्टिक म्हणजे सोलर सेल आहे, या ज्या गोष्टी आहेत सगळ्या या थोड्या जीके बेस्ड सायन्स जे होतं. थोडं स्टार्टिंगला ज्याचा सायन्सचा चांगला अभ्यास असेल किंवा सायन्स बॅकग्राऊंड असेल त्याला बऱ्यापैकी प्रश्न आले असतील. थोडं बायो तर टफ मेंटेन होतं आयोगाचं. ओव्हरऑल सायन्सचा सेक्शन जो आहे तो मॉडरेट होता. गणित बुद्धिमत्ता सुद्धा मॉडरेट लेवलचा होता. एकदम 2018 आणि 19 ला पेपर टफ आले होते. 19 ला तर मी मुलांना म्हणायचो की 8 जरी तुम्ही सोडवले असतील तरी तुमचा पेपर चांगला आहे, पण यंदाच्या या पेपरमध्ये तुमचे 11 ते 12 प्रश्न हे अटेम्प्ट होण्यासारखे होते. आपण त्याच आता डिस्कशन घेणार आहे. मी तुमचं अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं डिस्कशन घेणार आहे. फक्त सुरुवातीला म्हटलं थोडं 2 मिनिटं पेपरचं एक डिस्कशन करून घेऊयात. त्यानंतर पेपर हा अंकगणित बुद्धिमत्तेचा पार्ट जो आहे तो कम्पेअर टू जसं मी तुम्हाला सांगितलं 2017 पेक्षा थोडा अवघड आणि 18 आणि 19 पेक्षा इझी असा राहिलेला आहे. तर मी याला मॉडरेट लेवल म्हणेन. अगेन नेक्स्ट पुढे जर का बघितलं तर नेक्स्ट सुरू होतं सेक्शन. हा जो मी सेट आणलेला सेट डी आहे, संच डी आहे. ज्यांचा संच ए पण तुमचा कोणाचा असू शकतो. तर संच ए तुम्ही ते त्यानुसार ऍडजस्ट करून घ्या. बी कोणाचा सी असेल. हा मी संच डी घेऊन आलेलो आहे. नंतर हे करंट अफेअर्स. खरं तर हे अनएक्सपेक्टेड होतं. करंट अफेअर्स खूप टफ विचारण्यात आलेलं आहे. म्हणजे राज्यसेवेचा जो पेपर झालेला आहे त्यापेक्षा पण अवघड करंट अफेअर्स जे आहेत ते यंदाच्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये होतं, जे की मला सुद्धा खरं तर अपेक्षित नव्हतं की इतका टफ येईल करंट अफेअर्स. त्यानंतर पुढे आपण जर का गेलो तर करंट अफेअर्सच्या नंतर सेक्शन आलेलं आहे पॉलिटीचं. पॉलिटी आपण दरवेळेस म्हणतो विद्यार्थ्यांना की अटेम्प्ट करा, सर्वात आधी पॉलिटी अटेम्प्ट करा. पॉलिटी थोडं काय असतं सोपं असतं कम्पेअर टू अदर टॉपिक, पण यंदा पॉलिटी सुद्धा काय होतं थोडं मॉडरेटली टफ मेंटेन ठेवलेलं आहे. रेग्युलर पॅटर्न जे ते सोडून पेपर होता यंदाचा. रेग्युलर पॅटर्न वरती आधी प्रश्न होते, पंचायत राज वगैरे वरती प्रश्न होते, ते पण अवघड प्रश्न होते. पंचायत राजवर नाही तर नेहमी खूपच रेग्युलर पॅटर्न वरती प्रश्न येतात, पण यंदा ती प्रेडिक्टेबिलिटी नाही या पेपरमध्ये या सेक्शन मध्ये. अगेन पुढे जर का आपण बघितलं तर एकदा हा पेपर झाला. त्यानंतर सेक्शन आपला सुरू होतो इतिहासाचा. इतिहासामध्ये खूप जण लोक इतिहासाला आपण घाबरलेलो असतो की खूप टफ प्रश्न असतात वगैरे. यंदाचा इतिहास एक मॉडरेट लेवलचा इतिहास होतो. एकदम टफ पण नाही आणि एकदम इझी सुद्धा नाही, एक मॉडरेट एकदम. पण एकदम जसं राज्यसेवेला आलं होतं यंदाचा खूपच अवघड इतिहास होता, तितका अवघड हा इतिहास नव्हता, बट मॉडरेट होता. इझी सुद्धा एकदम नव्हता. ओके. त्यानंतर मग जिओग्राफी मी म्हणेल की तुम्ही चांगलं जर ज्याचा जिओग्राफीचा चांगला अभ्यास आहे त्याला नक्कीच जिओग्राफीचा सेक्शन जो आहे तो चांगला गेला असेल. सो भूगोल जो आहे ते बऱ्यापैकी बॅलन्स्ड होतं. आणि त्यानंतर इकॉनॉमिक्सचा सेक्शन हा टफ म्हणता येईल. इकॉनॉमिक्सच्या याच्यामध्ये काय आकडेवारी, हा ज्याचा कन्सेप्च्युअल अभ्यास खूप आहे, त्याचं इकॉनॉमिक्स खूप चांगलं असेल या पेपरमध्ये गेलं असेल. पण बाकीच्यांना थोडं अवघड गेलं असेल आणि फॅक्ट्स बेस किंवा आकडेवारी वगैरे बरीच विचारण्यात आलेली आहेत यामध्ये. तर मग म्हणून जर का आपण बघितलं तरी या पूर्ण ओव्हरऑल पेपरला मी एक मॉडरेटली टफचा दर्जा देणार. हा काही इतका मला, हे माझं व्यक्तिगत अनालिसिस आहे. ओके. इट्स अ मॉडरेटली डिफिकल्ट पेपर. जसा राज्यसेवेचा जीएस आला होता तसंच अगेन अनप्रेडिक्टेबल गोष्टी ज्या होत्या त्या सुद्धा या पेपरमध्ये होत्याच. तर चला आता आपल्याला जो पार्ट डिस्कस करायचा आहे तो म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता, मॅथ्स अँड रिझनिंगचा पार्ट. मॅथ्स अँड रिझनिंगचा सेक्शन आपण घेऊयात. ओके. हा तो विल सी मॅथ्स अँड रिझनिंग पार्ट. हा तर आता चला आपण मॅथ्स अँड रिझनिंगच्या पार्ट मध्ये ओव्हरऑल टोटल 15 प्रश्न आलेले आहेत. सो अप्रॉक्सिमेटली जर का आपण प्रश्न जसे नेहमीच असतात 15 प्रश्न, सो 15 क्वेश्चन्स ऑन मॅथ्स अँड रिझनिंग. ओके. या 15 प्रश्नांपैकी जर का आपण बघितलं तर अंकगणितावरती 6 प्रश्न आलेले आहेत. यामध्ये एक डीआयचा प्रश्न आहे आणि रिझनिंग जी आहे बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो याच्यावरती 11 प्रश्न आलेले आहेत. रिझनिंग पेक्षा मॅथ्स यंदा मला सोपं वाटलं. मॅथ्स सोपं होतं कम्पेअर टू रिझनिंग. दरवेळेस मॅथ्स कठीण असतं आणि रिझनिंग सोपं असतं. यंदा अंकगणित थोडं मला जे आहे ते
सोपं वाटलं आणि बुद्धिमत्ता थोडं मॉडरेट वाटलं. बुद्धिमत्ता पण कठीण नाहीये, पण एक मॉडरेट लेवल त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे. तर चला आपण पहिले काय करूयात, आपण पहिले अंकगणिताचे प्रश्न सोडून घेऊयात, त्याच्यानंतर आपण बुद्धिमत्तेवरती येऊयात. तर मग चला पहिले अंकगणिताचं पहिलं उदाहरण घेऊयात. जर 26 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्या भोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती? तर प्रश्न क्रमांक 26 बघा, हा तुमच्या इथे या सेट डी मध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेची जी काही सुरुवात आहे ती प्रश्न क्रमांक 16 ते 30 अशी आहे. आपण पहिले अंकगणित घेतो म्हणून प्रश्न क्रमांक 26 आपण सुरू करतोय. सेट ए जर का तुमचा असेल तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 61 पासून गणित बुद्धिमत्ता सुरू झालेला आहे आणि 71वा प्रश्न आहे सेट ए मध्ये. ओके, बाकी सी आणि डी चे पण तुम्ही चेक करून घ्या तुमच्या सेटनुसार. तर आपण पहिले याची सुरुवात करूयात. 28 मीटर व्यासाचं एक वर्तुळाकार मैदान आहे. मग आपण एक वर्तुळाकार मैदान बनवूया ज्याचा व्यास जो आहे तो किती आहे 28 मीटर. 28 मीटर आहे. तर हे असं एक वर्तुळाकार मैदान आहे. ठीक आहे, सो या वर्तुळाकार मैदान आलंय. मग याचा व्यास जो आहे तो आपल्याला याने दिलेला आहे. सो व्यास काय होणार इथे, हा बघा हा आतलं वर्तुळाकार मैदान आहे. याचा व्यास आहे 28 मीटर. त्या भोवती 7 मीटर रुंद रस्ता आहे. हा जो रेड पोर्शन मी केलेला आहे बरोबर, याचा हा जो रेड पोर्शन जो इथे दिलेला आहे, हा रेड पोर्शन हा त्याच्या भोवतीचा काय रस्ता आहे. ठीक आहे, आता हा काय म्हणतो की टोटल 28 मीटर आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती? हा जो रस्ता बघा, हा जो लाल शेडेड पोर्शन दाखवतो, लाल शेडेड पोर्शन जो आहे त्याचं क्षेत्रफळ किती आहे. आता याचं क्षेत्रफळ जर का काढायचं असेल आपल्याला, आता याने काय म्हटलं की त्याच्या भोवती 7 मीटर रुंद रस्ता आहे, तर ह्याच्या रस्त्याची रुंदी जी आहे ती किती आहे 7 मीटर. बघा याला जर तुम्ही इथे एक्सटेंड केलं, हा इथून इथे हे इथपर्यंतच जे काही हे जे वर्तुळाकार हे होतं याचा जो काही व्यास आहे हा 28 आहे आणि याच्या बाहेर आणि याचं हे जर का आपण याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या रस्त्याची रुंदी जी आहे ती किती आहे 7 मीटर आहे. ठीक आहे, आता इथे प्रश्न उरतोय क्षेत्रफळाचा. प्रश्न कशावरती आहे तर त्या रस्त्याचं क्षेत्रफळ किती. आता क्षेत्रफळाचं वर्तुळाचं क्षेत्रफळ जे, कारण रस्ता वर्तुळाकृती आहे तर वर्तुळाचं क्षेत्रफळ किती होतं एरिया पाय आर वर्ग. आर म्हणजे काय त्रिज्या, ज्याला आपण रेडियस म्हणतो. ओके, सो आर काय आपली त्रिज्या आहे, पण इथे आपल्याला व्यास दिलाय पण क्षेत्रफळ जे आहे ते त्रिज्येवरनं असतं. तर म्हणून आपण या वर्तुळाची त्रिज्या काढू. ही त्रिज्या किती आहे, जर 28 व्यास आहे तर व्यास जो 28 आहे 28 भागिले 2, व्यास भागिले 2 म्हणजे काय असते त्रिज्या. तर त्रिज्या किती झाली 14 मीटर. त्रिज्या किती झाली त्या वर्तुळाची 14 मीटर ही त्रिज्या झाली. ओके, सो 40 मीटर विल बी ही या वर्तुळाची काय त्रिज्या आहे. कळलं प्रत्येकाला. सो 14 मीटर 14 मीटर. आता ही झाली 14 मीटर त्रिज्या. मग आता याने काय विचारलं आपल्याला, मग याच्यावर आपण क्षेत्रफळ काढू शकतो. तर आता सिंपल सेन्स मध्ये जर आपण बघितलं तर हे जे बाहेरचं वर्तुळ आहे, हा बघा इथनं पण जर का तुम्ही घेतला, हा बघा निळ्या याच्यामध्ये मी घेतोय, हा असा इकडनं असा पूर्ण तुम्ही हा वर्तुळ घेतला. आपल्याला फक्त हा जो लाल पोर्शन आहे त्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. तर या वर्तुळाच्या याच्यामधनं, या वर्तुळाच्या क्षेत्रफळामधनं या वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे हे वजा करून द्यायचं आपल्याला. ओके, हा जो पार्ट आहे बघा, तर पूर्ण जो निळा पार्ट दिलाय त्याच्यामधनं हे जे आतला जो पार्ट आहे हा वाला, हा असा हा वजा केला तर जो लाल पार्ट आहे त्याचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचा. प्रश्न काय की त्या रस्त्याच्या क्षेत्रफळ, हा लाल पार्ट म्हणजे काय तो रस्ता आहे. मग आता मला सांगा हा जो मोठा आहे म्हणजे आता वर्तुळाचं क्षेत्रफळ जे आहे, आता बाहेरचा जो काही रस्ता धरून वर्तुळ जे आहे त्याचं क्षेत्रफळ आहे, तर हे दुसरं मोठं वर्तुळ आहे. ओके, मग याची त्रिज्या किती होईल, लहानच्या वर्तुळाची त्रिज्या 14 आहे, तर याची किती होईल, कारण रस्ता 7 मीटर रुंद आहे बरोबर. रस्ता किती आहे 7 मीटर रुंद आहे, तर मग याच्यासाठी या मोठ्या वर्तुळासाठी याची त्रिज्या किती होईल 14 अधिक 7. मग 14 अधिक 7 म्हणजे किती रे 21. मग एका वर्तुळाची त्रिज्या जी आहे, एका वर्तुळासाठी आर काय होणार, एका वर्तुळासाठी आर होणार 14 आणि दुसऱ्या वर्तुळासाठी आर काय होणार 21 बरोबर आहे. मग आता जर आपण बघितलं तर रस्त्याचे क्षेत्रफळ म्हणजे काय, तर मोठ्या वर्तुळामधनं लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ जे आहे ते वजा करून द्यायचं आपल्याला. ठीक आहे, तर चला आपण करूयात मग याच्यामध्ये. पाय R1 चा वर्ग वजा पाय R2 चा वर्ग. मग आता पाय पाय कॉमन घ्या, पाय R1 रेडियस म्हणजे आर म्हणजे काय त्रिज्या,
याची त्रिज्येचा वर्ग आणि R2 जी दुसरी जी त्रिज्या आहे त्याचा वर्ग. मग R1 म्हणजे काय? R1 म्हणजे काय? पहिल्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय? जो मोठा वाला. मोठ्याची त्रिज्या किती होते? 14 अधिक 7. 14 अधिक 7 म्हणजे काय? 21. बरोबर आहे. मग आता इथे काय येणार? पाय. पाय 21 चा वर्ग वजा 14 चा वर्ग इज इक्वल टू, आता पाय म्हणजे काय? 22/7. बरोबर आहे, 22/7. आता 21 चा वर्ग किती होतो रे? 441. 4 4 वजा 196. वजा काय होतो? 196. 14 चा वर्ग. मग 441 मधनं 196 जे आहेत ते वजा करा, तुम्हाला येतात किती? 245. मग 7 त्रिक 21 आणि 7 5 35. बरोबर आहे. सो 35 गुणिले 22. 35 गुणिले 22 म्हणजे किती येणार? 770 चौरस मीटर. किती येणार त्याचं उत्तर? पर्याय क्रमांक 2, 770. 770 चौरस मीटर. आपण काय केलं? या मोठ्या सर्कलाचा एरिया काढला. बरोबर आहे. मोठ्या सर्कलाचा एरिया काढला पाय r वर्ग, आणि यातनं ह्या लहान सर्कलाचा जो आहे तो एरिया त्यातनं वजा केला. बरोबर. इथे पाय कॉमन आलेला असल्यामुळे आपण पाय कॉमन घेऊन घेतला. मग या मोठ्याची त्रिज्या किती? 21. याची लहानची किती? 14. आणि यांनी कॅल्क्युलेट केलं. तुमचं उत्तर किती? 770 चौरस मीटर. म्हणून उत्तर केलं पर्याय क्रमांक 2. ओके, कळलं प्रत्येकाला? चला नेक्स्ट प्रश्नावरती येऊया. हा फार सोपा, पेपर मधला सगळ्यात सोपा प्रश्न होता. 5 मजुरांना, आता इथे बघा काम समान आहे. शेतीतील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील? तर नेहमी लक्षात ठेवायचं, m म्हणजे माणूस गुणिले दिवस म्हणजे काय? d1. आता इथे काय? तेच काम आहे, म्हणजे काम सेम आहे. तो m1 × d1 इज इक्वल टू, कारण वर्क सेम आहे ना, w1 इज इक्वल टू w2 आहे. काम w1 w2 म्हणजे काय? काम. m म्हणजे काय? माणसे. m म्हणजे काय? माणसे. आणि d म्हणजे काय? दिवस. सो माणसे गुणिले जितके माणसे जितके दिवस काम होतं तितकं काम होतं. इक्वल टू व्हॉट? m2 × d2. मग m1 म्हणजे किती? m म्हणजे काय? माणसं 5 मजूर. किती दिवस काम करतात? 12. m2 किती? इथे 15 मजूर. किती दिवस काम करतात? तेच तर आपल्याला काढायचं. समजा x दिवस करतात, आपण पकडूया. मग 5 1 5, 5 त्रिक 15. मग 3 नी आणखी याला भाग द्या 12ला, तर राहणार किती? सो 4 इज इक्वल टू व्हॉट? x. म्हणजेच किती दिवस लागतील त्यांना? किती दिवस लागतील? पर्याय क्रमांक 2, 4 दिवस. आन्सर काय येईल? तुमचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. त्यांना किती दिवस लागतील? 4 दिवस. ओके, फार सोपा प्रश्न होता हा. नेक्स्ट, 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 असे होते. ओके, आता हे कधी आहे? 7 वर्षापूर्वी. आज बेरीज कधीची? आजची. ओके, आज 7 वर्षापूर्वी त्यांचे 4 1 6 1 आणि 7 4 6 आणि 7 4 6 7 असे गुणोत्तर होते. तर समजा आपण याच्यामध्ये घेतलं, समजा समचल जो आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण x घेतला, तर मला सांगा 7 वर्षापूर्वी त्यांचं वयाचं गुणोत्तर कधी होतं? किती होतं? 4x 6, पहिल्याचं वय असेल 4x, दुसऱ्याचं वय किती असेल? 6x, आणि तिसऱ्याचं वय किती असेल? 7x. हे तिघांचे 3 वय. पण हे कधी आहे? 7 वर्षापूर्वी. मग 7 वर्षापूर्वी जेव्हा जर का तुम्ही त्यांची बेरीज केली वयाची, म्हणजेच काय होणार? बघा 4x आहे, त्याच्यामध्ये 6x मिळवा, आणि त्याच्यामध्ये आणखी काय? 7x मिळवा, आणि ही बेरीज किती होणार? मग 72 होणार का? नाही. 72 बघा, हे लक्षात घ्या, हे आजचं वय आहे, आणि हे काय? 7 वर्षापूर्वीचं वय. फरक आहे की नाही तुम्हाला? मग तेव्हाच्या वयाची त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? सो 72 मधनं तुम्हाला काय करावं लागेल? आत्ताचं वय 72 आहे, त्याच्यामधनं 7 वर्ष वय वजा करणार तुम्ही. बरोबर आहे ना? कारण 7 वर्ष आधी नाही, 7 नाही, 7 वर्ष वय तिघांचं कमी होईल. हा पण 7 वर्षांनी कमी होईल, हाही 7 वर्षांनी कमी होईल, आणि हाही 7 वर्षांनी कमी होईल. म्हणजेच काय? 7 काय? 21. सो 72 मधनं 21 जर का तुम्ही वजा केले, 72 मधनं जर का तुम्ही काय केले? 21 जर का वजा केले, तर तुमच्याकडे उरतात किती? तर 51. सो दॅट्स वाय आन्सर इज व्हॉट? 51. म्हणून 7 वर्ष आधीच्या तिघांची बेरीज जी आहे ती 51 आहे. म्हणून 17x इज इक्वल टू व्हॉट? 51. सो x म्हणजे किती? 3. x म्हणजे किती होणार? 3 होणार. लक्षात आलं तुम्हाला? x म्हणजे किती होईल? 3 होईल. बरोबर आहे? हा. मग x 3 आलं, तर मग आता हे बघा, 4x 6x आणि 7x हे त्याचे 7 वर्षापूर्वीची वय आहे. मग 7 वर्षापूर्वीचं वय किती होणार? 4x जर काय असेल, तर x म्हणजे तुमचं 3 आलेलं आहे. मग 4x म्हणजे काय? 4 गुणिले 3 म्हणजेच किती? याचं वय होईल 12. 6x म्हणजेच काय?
6 गुणिले 3 म्हणजेच किती होणार याचं वय 18 आणि 7 गुणिले 3 म्हणजेच काय 21. पण ही 7 वर्षांची वय आहे. त्यांनी आपल्याला आजचं वय काढायला सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे आजचं वय किती हे आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता आजचं वय जर का आपण बघितलं तर प्रत्येकामध्ये 7 7 ऍड होणार. तो 12 आणि 7 म्हणजे काय 19. 18 आणि 7 म्हणजे काय 18 प्लस 7 काय होणार 25 आणि 21 प्लस 7 म्हणजे किती 28. सो 19 25 आणि 28 उत्तर घेईल पर्याय क्रमांक 3. दॅट्स वाय तुमचं उत्तर घेईल पर्याय क्रमांक 3 येणार. पण तुम्हाला मित्रांनो हे सुद्धा काही असं करण्याची तशी गरज पडायला नको. 4 7 7 या रेशो मध्ये त्यांची फक्त एजेस आली पाहिजे. तर आपण असंही करू शकतो बघा. एक शॉर्ट वे तुम्हाला सांगतो यामध्ये कसं करायचं. समजा मला सांगा त्यांचं सध्याचं वय जे आहे ते 20 आहे, नंतरचं काय 30 आहे, दुसऱ्याचं आणि तिसऱ्याचं 22 आहे. तर 20 वर्ष वयाचा जो काही व्यक्ती आहे त्याचं मला सांगा 7 वर्षापूर्वी वय किती होईल. 20 वजा 7 म्हणजे काय 13. मला 13 वय. मग आता जो पहिला व्यक्ती येतो ह्या 4च्या 7 वर्षापूर्वी तो 4च्या मल्टिपल मध्ये आला पाहिजे. बघा 13 4च्या मल्टिपल मध्ये येतो का नाही येत म्हणून पहिला पर्याय रद्द. 22 जे आहे 22 मधून 7 वजा करा. 22 मधून 7 गेले राहतात किती 15. 15 4च्या मल्टिपल मध्ये येतो का नाही म्हणून हा सुद्धा पर्याय रद्द. ओके हा अगेन चौथा बघा पर्याय 17 आहे. 17 7 वर्ष आधी याचं वय किती होऊन जाणार 10. 10 हा 4च्या मल्टिपल मध्ये येतो का नाही येत म्हणून हा सुद्धा रद्द. पण तेच बघा 19 आहे. 19 7 वर्ष आधी याचं वय किती असेल 12. बघा 12 हा 4च्या मल्टिपल मध्ये येतो की नाही 4 3 12 हो. 25 आहे 7 वर्ष आधी याचं वय किती असेल 18. 25 मधून 7 गेले 18. 18 बघा 18 6च्या गुणिले मध्ये येतो की नाही हो येतो. 28 28 वर्षे 7 वर्षात त्याचं वय किती 21. तर 7 त्रिक काय 21. तुम्ही फक्त अशा यांनी सुद्धा ऑप्शन्स काय रिजेक्ट करून हे सोडू शकता आणि उत्तर 3 जे ते हार्डली मला वाटतं 30 सेकंदामध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता. जर तुम्ही असं लॉजिकली जर का मी आधी सांगितलं होतं हे सॉल्व्ह केला तर तुम्हाला 1-1.5 मिनिटं जाईल. पण असं लॉजिकली तुम्ही 30 सेकंदामध्ये उत्तर काढू शकता. थोडं आपल्याला असं पण हे ठेवायचंय. हा प्रश्न थोडा तुम्हाला काही लोकांना किचकट गेला असेल पण यामध्ये पण काय असं की विशेष काही नव्हतं. चला या प्रश्नाला सुद्धा आपण घेऊयात. वार्षिक 6% दराने. सो इयरली जर आपण बघितलं तर तो काय दर देतो आपल्याला. सो वार्षिक दर जो आहे तो किती आहे 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर 26.25 रुपये जे आहे ती सूट मिळते. तर बिलाची एकूण रक्कम किती मला सांगा 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर. पण दर कसा आहे वार्षिक आहे. वार्षिक जर का असेल तर आपल्या इंटरेस्टचा इकडे फक्त सूट आहे. आपण फक्त ते इंटरेस्ट किती येतं इंटरेस्टचा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. समजा इन सपोज आपण समजूया कारण आता किंमत नाही आपल्याला रक्कम तर काढायची. याच्यामध्ये पण आपण काढू शकतो ना. ओके सो याच्याकडे काढू शकतो पण तुम्हाला एक सिंपल हे देतो मी की बिलाची एकूण रक्कम जी आहे की त्याच्यावरती आपल्याला काहीतरी तो सूट देतोय वगैरे या गोष्टी त्यांनी त्यामध्ये दिलेल्या आहेत. सिंपल याच्यामध्ये मला सांगा जर का आपण बघितलं समजा 100 रुपये इनिशियल प्राइस आहे 100 रुपये समजा रक्कम आहे बिलाची त्याच्यावरती 6% दराने इयरली 6% दर आहे. ओके सो 6% दराने आता किती महिन्यासाठी किती कालावधीसाठी आहे ते किती कालावधीसाठी आहे 10 बरोबर आहे. आणि भागिले काय सो रक्कम गुणिले 6 गुणिले 10 भागिले आपण काय घेतो 100 घेतो. पण इथे 10 तुम्ही काय घेतले आपण जसं वर्षामध्ये घेतो ना. जर आपण इथे रेट घेतलाय काहीतरी रुपये घेतले तर हे आपण वर्षामध्ये घेतो पण इथे आपण 10 महिने घेतले ते काय महिने. पण आता जर महिन्याला वर्षामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला भागिले 12 करावं लागेल. का 12 घेतलं आपण भागिले केलं कारण 12 घेतलं का कारण 12 महिन्याचा मिळून 1 वर्ष होतं. आपण इथे याला वर्ष कन्सिडर करतोय तर मग इथे आपल्याला 10 ला भागिले काय करावं लागेल 12. 10 महिने आहेत नाही महिने असेल तर आपल्याला 12 ने भागावं लागेल पण 12 महिन्यांचा 1 वर्ष होतो. आता हे केला कॅल्क्युलेट करा 6 दुनी 12 100 100 कॅन्सल तर उरतात किती 5. हा 5 जो आहे तो तुमचा डिस्काउंट आहे. किंवा जेव्हा 100 रुपये तुमच्याकडे 100 रुपये असतील तेव्हा तुम्हाला 10 महिन्यामध्ये 6% दराने किती डिस्काउंट भेटतात 5 रुपये. ओके मग आता सिंपल सेन्स मध्ये बघा किती रुपये डिस्काउंट भेटला आपल्याला 100 रुपये असतील तर 5 रुपये डिस्काउंट भेटतो. कालावधी तर सेमच आहे. मग मला सांगा जर माझ्या आपण एक याच्यावरनं ऑप्शन वरनं जायचं किंवा आपण असे करू शकतो 100 रुपयाला जर का 5 रुपये डिस्काउंट भेटतो तर 26.25 रुपयासाठी त्याच्याकडे मुद्दल किती असायला हवी हे पण आपण अशा वेळी सुद्धा काढू शकतो. मग याच्यामध्ये आपण काय करू 100 गुणिले आता हे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन हे गुणिले हे आणि हे गुणिले 100 मग प्रश्नाचं चिन्ह 100 गुणिले काय
26.25 इज इक्वल टू प्रश्नार्थक चिन्ह किंवा आपण याला घेऊयात x. x गुणिले काय 5. हा 5 इथे भागिले गेला, 5 20 म्हणून x म्हणजे किती होणार 26.25 गुणिले काय 20 म्हणजे किती 551.25 किती येतं तुमचं 551.25 रुपये. उत्तर काय पर्याय क्रमांक 4. किंवा आणखी तुम्हाला सिंपल सांगतो, मला सांगा इथे आपण काय बघितलं 100 रुपयावरती आपल्याला 5 रुपये डिस्काउंट भेटतो या रेटने. तर मग मला सांगा 500 रुपयावरती किती भेटणार जर आपण 500 रुपये घेतले तर 100च्या 5 पट झाले तर याचे पण 5 पट 500 रुपयावरती किती डिस्काउंट भेटेल 25 रुपये. पण आपल्याला डिस्काउंट किती भेटतो 26.25 म्हणजे 500 पेक्षा ती किंमत जास्त असेल. आता तिची काही किंमत आहे ती 600 असू शकत नाही, कारण 100 ला जर 5 रुपये तर 600 ला किती 30 रुपये. 6 पंचे 30, कारण 100 गुणिले 6 म्हणजे 600, तर 5 गुणिले 6 म्हणजे 30 रुपये. 30 रुपये नाही 26.5 आहे, म्हणजे जी काही संख्या आहे ती 500 पेक्षा जास्त आहे आणि 600 पेक्षा कमी आहे. 500 पेक्षा जास्त आणि 600 पेक्षा कमी असा एकच पर्याय आपल्याकडे आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणून 29 चं उत्तर काय पर्याय क्रमांक 4 येईल. ओके, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 30. एका थैलीत 1 रुपया 50 पैसे 25 पैसे याचे 5-7 हे एक्झाम्पल आपण खूप वेळा घेतलेला आहे. जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल, जर त्यांची एकूण किंमत जी आहे ती किती आहे 420 रुपये असं तो म्हणत आहे की यांची एकूण किंमत जी आहे ती 420 रुपये. आता लक्षात घ्या की किंमत रुपयामध्ये, किंमत रुपयामध्ये 5x 6x आणि 8x जर का आपण हे बघितलं याच्यामध्ये. ओके, सो 5x 6x आणि 8x हे यांचं प्रमाण आहे. हे रुपयामध्ये नाहीये, हे काहीतरी 50 पैशाची नाणी आहेत, काही रुपयांची नाणी सुद्धा आहेत, काही 25 पैशाची सुद्धा नाणी आहेत. मला आपल्याला शेवटी जी काही ऍडिशन करायची आहे ती जी आहे ती रुपयामध्ये करायची, ती म्हणजे किती 420 रुपये. मग मला सांगा हा म्हणतो आपल्याला की 1 रुपयाची, त्याच्याकडे 1 रुपयाची, पहिले तर हे त्या रेशो मध्ये 1 रुपयाची आपल्याकडे नाणी किती होते 5x. 50 पैशांची तर नाणी किती होती 6x आणि 25 पैशांची आपल्याकडे नाणी किती होतील 8x. 5x 6x आणि 8x 25 पैशांची आपल्याकडे नाणी किती होतील 8x. बरोबर आहे, कारण हे रेशो मध्येच आहे, तो 5x x घेतला 6x आणि 8x. आता याला जर का आपण रुपयामध्ये कन्वर्ट करावं लागेल, मला सांगा माझ्याकडे 10 एका रुपयाची 10 नाणी आहेत तर माझ्याकडे रुपये किती झाले 10 रुपये. एका रुपयाची माझ्याकडे 20 नाणी आहेत तर माझ्याकडे रुपये किती झाले 20. म्हणजे एका रुपयाची जितकी नाणी तितके रुपये, कारण हे 420 जे आहे ही 400 टोटल येते. मग मला सांगा एका रुपयाची माझ्याकडे 5x नाणी असतील तर माझ्याकडे रुपये किती झाले, जितकी नाणी तितके रुपये, 5x रुपये होतील माझ्याकडे. बरोबर आहे. आता 50 पैशाची 6x नाणी आहेत. आता परंतु आपल्याला रुपयामध्ये, कारण 420 रुपये आहेत, आपल्याला रुपयामध्ये कन्वर्ट करायचं याला. बरोबर आहे, आपल्याला रुपयामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मग 50 पैशाच्या याला आपल्याला रुपयामध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो 420 420 जे तर त्याला आपल्याला रुपयामध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर मग 50 पैसे म्हणजे किती रुपये आहे 50 पैसे म्हणजे अर्धा रुपया. 50 पैसे म्हणजे काय अर्धा रुपया. मग अर्धा म्हणजे काय, सो 1/2 गुणिले काय 6x म्हणजे काय अर्धा रुपया. ओके, 1/2 म्हणजे काय 6x म्हणजे काय अर्धा रुपया. अगेन 25 पैसे म्हणजे किती रुपये रे एक, कारण मला सांगा 50 पैशाची समजा माझ्याकडे 10 नाणी आहेत, पण रुपये किती झाले माझ्याकडे 50 पैशाची 10 नाणी आहेत, माझ्याकडे रुपये किती झाले 5. कसं काढलं तुम्ही 5 10 भागिले काय 2. सेम वे जर माझ्याकडे 50 पैशाची 6 नाणी आहेत तर मला रुपयात कन्वर्ट करावं लागेल, तर मी 6x भागिले काय होणार 2 होणार. आता 25 पैसे म्हणजे किती रुपये 104 रुपये. म्हणजेच 8x नाणी आहेत तर माझ्याकडे रुपये किती झाले 8x गुणिले काय 104. बरोबर आहे. हा मग आता 5x झालं अधिक 6x भागिले 2 म्हणजे काय 3x आणि 4 गुणिले भागिले 8 म्हणजे काय 2x म्हणजे किती 420. मग मला सांगा 5 आणि 3 काय 8, 8 आणि 2 काय 10 आहे. बरोबर आहे. सो 5 आणि 3 8, 8 आणि 2 काय 10x. येस, मग 10x म्हणजेच काय 420. 0 0 कॅन्सल, x म्हणजे काय होणार x म्हणजे 42. कळलं प्रत्येकाला.
एक्स म्हणजे काय होणार 42. मग 50 पैशाची कॉइन्स किती आहेत? मग त्या याच्यामध्ये 50 पैशाची कॉइन किती होतील? सो 50 पैसा जे काही आहे त्याची कॉइन्स किती आहेत? मग 50 पैशाची 6x कॉइन. ओके, मग 50 पैसे किती कॉइन आहेत? 6x आहेत. मग 6 गुणिले काय 42. येस, कळलं प्रत्येकाला? तर म्हणून तुमचं उत्तर किती येणार? 252. कारण एक्स म्हणजे 42 आला आणि कॉइन किती होती? ही कॉइन किती होती? कारण ही नाण्यांची संख्या आहे. हे जे आहेत हे काय आहेत? हे रुपये आहेत. ह्या ज्या आहेत ह्या काय नाण्यांची संख्या आहे. करेक्ट. तर म्हणून याचं उत्तर किती? 252. एक्स म्हणजे 42 आला. मग तुम्हाला म्हणतं 50 पैसे किती कॉइन आहेत? 50 पैशाचे 6 एक्स कॉइन आहेत. 6 गुणिले 42 म्हणजे काय 252. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. दॅट्स द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 3. पर्याय क्रमांक काय 3 येईल. कळलं प्रत्येकाला 30 पर्यंत प्रश्न? हा. आता याने बघा, आता हा प्रश्न एबीसीडी हे 4 खेड्यात राहतात. 6200 ग्रामस्थ आहेत. त्यांच्या अतिप्रिय रंग सर्वेक्षण केले. बी खेड्यात 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. आता बी खेड्यामध्ये किती टक्के लोक राहतात? बी खेड्यात राहणारे लोक, तर बी खेड्यात 23% लोक राहतात. 23% लोक राहतात, तर 23%पैकी अर्धे लोक म्हणजे 50% लोक. पहिले 23% म्हणजे किती? तर 6200 गुणिले 23 भागिले 100. ओके, मग आपण जर काय याच्यामध्ये बघितलं तर 62 गुणिले 23 याचा गुणाकार किती होता सांगा लवकर? 62 गुणिले 23 व्हॉट इज देअर मल्टिप्लिकेशन? लवकर लवकर चला करा लाईव्ह मध्ये. 1426. या 1426 पैकी 50% लोक, हे 1426 लोक राहतात. याच्यापैकी 50% लोक म्हणजे 1426 भागिले 2 यांचा आवडता रंग लाल आहे. तर म्हणजेच किती? 713. 713 हे बी शहरातील लोक आहेत की ज्यांचा आवडता रंग काय? लाल आहे. पण आपल्याला प्रश्न तो नाही विचारला. ते म्हणतात की इतर खेळातील लोकांचा तोच, की इतर खेळातील हे बी सोडून बाकी इतर खेळात किती लोकांचा लालच हा प्रिय रंग आहे? तर टोटल मला सांगा, टोटल सगळ्या लोकांचं आपण मिळवलं तर टोटल लोकांचा 20% लोकांचा अतिप्रिय रंग लाल आहे. 6200 पैकी किती टक्के लोकांचा जर आपण बघितला तर हा अतिप्रिय रंग लाल असेल? 6200 च्या 20%, 20% म्हणजे 20 भागिले काय 100 म्हणजे 105. 105 जर काय केलं तर किती होतं? 1240. टोटल लाल रंग जे त्या लोकांमध्ये टोटल लाल रंग किती लोकांचा प्रिय? 1240 लोकांचा प्रिय. त्याच्यापैकी एकटे बीचे किती आहेत? 713. जर बीचे 713 आहेत तर ते याच्यामधनं काय करा तुम्ही? वजा करा. मग 713 जर आपण याच्यातनं वजा केलेत तर तुमच्याकडे राहतात किती? 527. मग इतर बी सोडून बाकी इतर खेळामध्ये किती लोकांचा आवडता रंग लाल आहे? उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. सो दॅट्स वाय 527. 527. कळलं प्रत्येकाला? थोडा सिक्वेन्स उलटा जरी घेतला तरी चालेल ना? पुन्हा आपण समोर जायचं, पुढे यायचं, असं करूया का? हा, किंवा मग आता हा ऍझर्शन अँड रिझन्स हा प्रश्न आहे. हल्ली खूप लोक मोठ्या प्रमाणात दुरुस्त खरेदी करतात. सो हल्ली जे आहेत खूप लोक जे आहेत ते टेली शॉपिंग करतायत. ठीक आहे, हा प्रश्न घेऊयात. हा ऍझर्शन अँड रिझन्स आहे. ऍझर्शन अँड रिझन मध्ये काही आपण जर कन्क्लुजन जेव्हा काढतो मित्रांनो, निष्कर्ष काढतो, अनुमाने काढतो, त्या याच्यामध्ये आपण मनाने काही अजून करू शकत नाही. पण ऍझर्शन आणि रिझन याच्या एक्झाम्पल मध्ये काही गोष्टी आपल्याला कॉमन सेन्सवर अजून कराव्या लागतात. म्हणून त्याने संभवनीय कारण, बघा प्रश्न काय, त्यांनी कारण जर फक्त म्हटलं असतं की निश्चित कारण सांगा, निश्चित आहे का नाही, व्हॉट, त्यांनी पण काय म्हटलं? संभवनीय, काय पॉसिबल आहे. इंग्लिश मध्ये जर काय आपण बघितलं तर काय म्हणतो तो? व्हॉट आर द पॉसिबल. ओके, सो कोणती गोष्ट आपल्याला शक्य संभवनीय कारण आहेत, ज्यालाच आपण म्हणतो काय की इथे पॉसिबल रिझन्स. पॉसिबल रिझन्स काय? मग हल्ली खूप लोक मोठ्या प्रमाणावर दुरुस्त खरेदी करतात, टेली शॉपिंग करत असतात. मग आता टेली शॉपिंग करतात लोक, मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात, हे कारण झालं. ठीक आहे, पाहतात, पण त्याचा अर्थ इथे शॉपिंग बद्दल काही तो बोललाय का? नाही.
ओके, लोक मोठ्या दूरदर्शन पाहतात, पण दूरदर्शन पाहतो म्हणून शॉपिंग करतात. बघण्याचा आणि शॉपिंग करण्याचा काही एकदम असा संभवनीय सुद्धा रिलेशनशिप नाही, म्हणून R1 होईल का? नाही. हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. आता खूप लोक जर मोठ्या प्रमाणामध्ये टेली शॉपिंग वरती खरेदी करतात, तर मग माझ्या मते आता हे मिळणार हे निश्चित कारण नाहीये. अरे निश्चित कारणाने विचारच नाही संभव नाही का मग टेली शॉपिंग करतो. आता मला सांग, आपण घरामध्ये असतो त्याच्यामध्ये आपण मार्केटला जात नाही ना. आता वेळ असेल म्हणजे मार्केटला जाते म्हणजेच काय की आपण जरी कशाला तिथे जाऊन आता वेळ घालवायचा, हे करायचं, किटकिट करायची, त्यापेक्षा आपण काय करू. आणि म्हणून लोकांना खूप मोठ्या प्रमाणात लोक करून राहिले. याचा अर्थ काय की एक तर खरेदी जी आहे बघा, खरेदी करता एक तर खरेदी काय होऊ शकते, ऑनलाईन खरेदी किंवा टेली शॉपिंग खरेदी होऊ शकते, नाहीतर मग काय होऊ शकते, बाजारात जाऊन होऊ शकते. दोन टाईपच होऊ शकतात. मग जर का तू टेली शॉपिंग करून राहिला, याचा अर्थच काय की त्याला बाजारात जाऊन खरेदी करायला काय वेळ मिळत नाही, हे संभवनीय होऊ शकतं. R2 येऊ शकतं. एकतर R2 येईल आन्सर, म्हणजेच काय संभवनीय कारण फक्त R2 आणि R1 नाही, आणि नाही तर मग 4 असेल की R1 पण नाही आणि R2 पण नाही. डाऊट आहे मला, पण मला तरी वाटतं की हे जे आयझर्शन रिझनचा जो काही कन्सेप्ट आहे संभवनीय कारणांचा, त्याच्यामध्ये आन्सर दोन मध्ये हे प्रॉपरली मला वाटतं जास्त बेटरली फिट बसेल. ओके, कारण संभवनीय कारण असं विचारलेलं आहे त्यांनी. लॉजिकल कन्सेप्ट आहे. हा, नेक्स्ट. आता याच्यामध्ये काही प्रश्न आपले डिस्कशन मध्ये एखाद दोन जर काय ते चुकू पण शकतात, असं काही मी कुठे दावा केलेला नाही की माझेच आन्सर की आहे, पण एक थोडं आपल्याला एक जनरल डिस्कशन आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे की माझे आन्सर की फायनल आहे असं काही नाहीये. ओके, हा. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवातीला उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. तर प्रसाद जर काय तर घरापासून उत्तरेकडे कुठे गेला, सो हा 8 किलोमीटर गेला. मग आता इथनं हे जे अंतर आहे हे किती झालं, 8 किलोमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर तो उजवीकडे वळाला, उजवीकडे वळून किती गेला, 5. नंतर पुन्हा उजवीकडे वळाला आणि किती गेला, 4. ओके, हा. नंतर पूर्वेकडे गेला, किती किलोमीटर गेला पूर्वेकडे, 3 किलोमीटर. इथं असं न्या, हे किती आहे, 3. आणि नंतर डावीकडे वळाला, इथे असताना डावीकडे म्हणजे कुठे, वरती. वरती किती गेला, 2. मग आता या पॉइंट पासून या पॉइंटचं अंतर किती, इथून पासून तर या पॉइंट पर्यंतचं अंतर किती आहे. हे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर 5 आणि इथे काटकोन त्रिकोण होतं बघा, हे होतंय 8, आणि हे जे अंतर आहे हे किती होतंय इथून इथपर्यंत, हे टोटल 8 होतं. इकडनं तो इथपर्यंत हे किती होतं, 4 होतं. म्हणजे हे इतकं किती झालं, 4, आणि वरती 2, 4 आणि 2 म्हणजे किती, 6. तर हे 6 आहे आणि हे 8 आहे. तेव्हा याचा आपल्याला कर्ण काढायचा आहे. एक बाजू 6, एक बाजू 8. पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, बाजू 1 चा वर्ग 6 चा वर्ग म्हणजे किती, 36. कर्ण वर्ग म्हणजे बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2, बाजू 2 म्हणजे काय, 8, 8 चा वर्ग किती, 64 इज इक्वल टू काय, 100. मग कर्ण म्हणजे किती, वर्गमुळामध्ये 100 म्हणजेच किती, 10. सो दॅट्स द आन्सर. उत्तर काय तुमचं, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक काय येणार, 3 येणार. ओके, कळलं प्रत्येकाला. सो 24चं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3 आलं. ओके, हा. थोडं लेंदियर होतं एक्झाम्पल, कारण तितकं वेळच आपल्याला एक्झाम मध्ये इतक्या मोठ्या गोष्टी वाचायला भेटतच नसतो. ओके, सो बिट लेंदियर, आणि त्यानंतर प्रश्न सुद्धा फार कन्फ्युजिंग विचारण्यात आलेला आहे. आता प्रश्न मला वाटतं की जर प्रश्न सॉल्व्ह केला तर 3-1 मिनिटं तुमचे चालले गेले असतील या प्रश्नामध्ये. ओके, सेल्युटेज आणि जर इतक्या कमी वेळेमध्ये जर का प्रश्न सॉल्व्ह केला असेल तर, कारण फक्त ते फ्रेमिंग करून फायदा नाही, आणि इथे आणखी काहीतरी गोष्टी चेंज केलेल्या आहेत त्यामध्ये. सो 3-4 मिनिटं तुम्ही चालले जातील, म्हणून असे प्रश्न स्किप केलेले बरे. आता दक्षिणेकडे तोंड असलेल्या 5 व्यक्ती आहेत, आपण 5 व्यक्ती फ्रेम करूयात. 5. आणि इकडे उत्तरेकडे तोंड असलेल्या 5 व्यक्ती, 1, 2, 3,
4 आणि 5. ठीक आहे. ABCDE आणि MNOPQR. ओके. हा, तर मग आता दक्षिणेकडे थोडं असलेले आहेत आणि उत्तरेकडे आहेत. तर इथे ही झाली उत्तरवाली, हे झालेत काय दक्षिणवाले. दक्षिण मध्ये कोण आहेत? A, B, C, D आणि E. आणि इकडे कोण आहेत? P, M, N, O, P, Q. MNOPQ. मग आता इथे किंवा आपण इथे थोडं याच्यामध्ये घेऊयात, ही नंतर आपण इथे फिट करूयात. इथे बघा त्यांनी काय म्हटलंय, E हा O च्या समोर आहे, जो M च्या उजवीकडे लागून आहे. आता E हा O च्या समोर, तर E या वरच्या ग्रुपमध्ये असेल, मग E जिथेही असेल, सो व्हेन वी टेक E हिअर, E च्या समोर काय येणार? O. हा, आता O जो आहे तो कोणाच्या आहे? M च्या उजवीकडे. O या ग्रुपमध्ये येणार. मग इथे जर आपण बघितलं तर या खालचे जे लोक आहेत, यांची ही बाजू जी आहे ती उजवी होते आणि ही जी काय होते, ही काय होते? डावी होते. अगेन ही जी काय आहे ही डावी होते आणि ही जी काय आहे उजवी होते. ठीक आहे. ई आणि ओ. आता M च्या आणि O च्या समोर आहे, जो M च्या उजवीकडे लागून आहे. तर M च्या एकदम उजवीकडे काय? O आहे. तर म्हणजेच काय? आता म्हणजे O च्या डावीकडे M आहे. M च्या उजवीकडे O म्हणजे O च्या डावीकडे M. तर O असं इकडे आहे, तर इकडची डावी म्हणजे इकडे काय होणार? M. तर M च्या म्हणून M च्या उजवीकडे O झाला. ठीक आहे. कळलं म्हणते का? C आणि N एकमेकांच्या कर्ण रेषेत आहेत. पण अजून बघा काय करायचं, थोडी कंटिन्युटी मेंटेन. आता असं स्टेटमेंट बघा जे E, O किंवा M च्या संबंधामध्येच आहे. यामध्ये M रांगेच्या एका टोकाला आहे. येस, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट की M रांगेच्या एका टोकाला आहे. म्हणजे इथे आहे, इथे जर F असेल, याच्या इकडे लोक असतील तर शक्य नाहीये. म्हणजे आपण याच्यावर मानू शकतो की M हा या कॉर्नरला आहे, तर इकडे लोक आहेत, बरोबर आहे, आणि M एका टोकाला आहेत. याचा अर्थ आपण इथे डायरेक्ट मांडू शकतो. M इथे आला, O इथे आला. बघा आपल्याला पोझिशन कळल्यात. आणि मग इकडेच लोक असतील ना, कारण हा टोकाला आहे. तर जर इकडे याच्या नंतर पण कोणतरी इथे आहे, तर M च्या इकडे लोक असू शकत नाही. आणि म्हणून ही जो आहे ही इथे येणार. कळलं प्रत्येकाला? इथं आपल्याला लिंक मिळालेली आहे. C आणि N हे कर्ण रेषेमध्ये आहे आणि सहसा कर्ण रेषा जी असते तर C वरच्या बाजूला आणि N कर्ण रेषेमध्ये आहे. ओके, तर मग इथे कर्ण रेषा जी आहे हीच येऊ शकते, म्हणजे C इथे असेल आणि N काय असेल? इथे असेल. P जो आहे जो Q च्या डावीकडे लागून आहे. P हा Q च्या डावीकडे. मग P इथे बघा, इथे खालीच राहतील. P हा Q च्या डावीकडे आहे. तर डावी म्हणजे काय? कडे होईल. तर मग इथे काय येणार? इथे येणार Q आणि मग इथे काय येणार? P. P हा Q च्या डावीकडे आहे. तो D च्या समोर आहे. मग याच्या समोर काय येणार? D येणार. B जो D च्या डावीकडे लागून आहे. जो B जो आहे तो D च्या डावीकडे आहे. आणि मग तो Q च्या समोर बघा, येतो की नाही समोर. आणि मग इथे काय येणार? इथे येणार A. राहिलेला व्यक्ती कोण आहे? A आलं. हा, मग आता बघा B हा E च्या जागेवर गेला, पण आता इथे आणखी चेंज आहे बघा. B हा E च्या जागेवर गेला, तर B इथनं कटला आणि B इथे आला. मग E तो कुठेतरी जाईल ना. B आणि E Q च्या जागेवर गेला. E इथनं आला, E इथे गेला Q च्या जागेवर. B जो आहे B इथनं आला आणि B काय आला? या इथे गेला. ठीक आहे. नेक्स्ट Q हा B च्या जागेवर गेला आणि ही B ची जागा इथे काय आला? इथे आला हा Q. बघा आता इथे या नवीन पोझिशन. तर मग या केसमध्ये O च्या समोरील व्यक्तीच्या, आता O च्या समोरचा व्यक्ती कोण? O च्या समोरचा व्यक्ती म्हणजे कोण? हा B. B च्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण? B च्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण? D आणि काय Q. तर B च्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण येते इथे? ही व्यक्ती ही म्हणजे काय? Q. सो उत्तर केलं पर्याय क्रमांक 1. दॅट्स द आन्सर इज ऑप्शन नंबर 1. क्रिटिकल रिझनिंग आपला फेवरेट पार्ट. हा, बघूयात काय याने बघा प्रश्न बघा, जितक्या क्रिटिकल रिझनिंग मध्ये हे जे असतं, आपण जर काय याच्यामध्ये हे बघतो पॅसेज, लक्षात घ्या, क्रिटिकल रिझनिंग मध्ये जितका पॅसेज महत्वाचा ना, तितकाच त्याच्यावरती विचारण्यात येणारा जो काही प्रश्न आहे तो सुद्धा तितकाच काय असतो? महत्वाचा असतो. म्हणून त्याला सुद्धा खूप महत्व त्याच्यामध्ये तुम्हाला द्यायचं आहे. ओके, तो त्याच्या याच्यामध्ये. सो आता चला हा प्रश्न घेऊयात आपण. दिसतोय प्रत्येकाला? आणि पॅसेज सोबतच हा प्रश्न काय त्यांनी काय युक्तिवाद बघा, एक निष्कर्ष विचारला, गृहीतक विचारलं. यांनी काय विचारलं? युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा. कोणता पर्याय जो युक्तिवादातील त्रुटी चांगल्या प्रकारे व्यक्त करतो? त्यांनी काय पूर्णतः वेगळी जीवनशैली. सो आता म्हणतो की सध्याच्या तरुणांची जी काही जीवनशैली आहे ती पूर्णतः कशी आहे? वेगळ्या प्रकारची आहे. पूर्णतः वेगळी जीवनशैली जी असते, जे सध्या आपले देशात जे आहेत ते तरुण आहेत. हा, मतदानाला लागेल आता ते लोक आजकाल मतदान करत नाहीत. ओके, बद्दल उत्पत्ती कळा.
ही निवड मतदारांच्या संख्येला लागलेल्या ओढीचे कारणीभूत असे स्पष्टीकरण केले जाते. सो सध्या सांगतात की सध्या वोटिंग का कमी होतं, का कारण जे युथ आहेत याची जीवनशैली फार वेगळी आहे, म्हणून हे लोक काही पॉलिटिक्स वगैरे मध्ये इंटरेस्ट घेत नाहीत. ओके, आणि हे कारण दिलं जातं की म्हणून जे की मतदान कमी होतं. वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता जास्त असते, जे लोक एजेड आहेत ते मतदान करण्याची शक्यता जी जास्त असते. तर हीच प्रथा चालू राहिली तर मतदात्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यकांच्या इच्छा निर्देशा केल्या जाणार नाहीत आणि शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार असे म्हणता येणार नाही. अशा स्थितीला आपण पोहोचण्याची शक्यता आहे. लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणे गरजेचे आहे. तर इथे बघा लेखाचा मुद्दा काय, तो म्हणतो की सध्याच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं मग शासनाला सुद्धा जर का हे जे युथ आहेत हे वोटिंग करत नसणार, मोस्ट ऑफ लोक जर वोटिंग करणार आहेत उद्या जाऊन, तर मग त्याच्यामुळे काय होणार, शासनाला सुद्धा प्रशासन करण्याचा काही अधिकार म्हणता येणार, कारण त्यांनी वोटच केलेला नाही. अशी स्थिती पण होऊ शकते. कारण आपण जर का बघितलं की कारण मोस्ट ऑफ लोक वोटिंगमध्ये इंटरेस्ट घेत नाही, आणि म्हणून तो म्हणतो की काय की आपण अशा स्थितीला पोहोचू शकतो की लोक शासनाला शासन करण्याचा अधिकार, कारण लोकांनी त्यांना वोटच केलेलं नाही, लोकांचा इंटरेस्ट नाही वोटिंगमध्ये गव्हर्नमेंटमध्ये. आणि नंतर बघा त्यांना लोकांच्या इच्छांची सगळ्यात मोठा कन्क्लुजन इथे आहे, लोकांची इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणे गरजेचे आहे. हा काय म्हणतो की जर का आपल्याला लोकांच्या इच्छांची दखल घेतली जायची असेल तर समाजाने काय केलं पाहिजे, पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधला पाहिजे. म्हणजे निवडणुकांच्या ऐवजी दुसरं काही जर आपल्याला आपण करता आलं पाहिजे सध्या, की निवडणूक की लोकांची इच्छा की लोकांना काय वाटतं, ही निवडणुका हा तो पर्याय नाही. इतक्या स्टेटमेंट आला की निवडणुका गरजेच्या नाहीत तो म्हणतोय. हा काही हे नाही सांगू शकत की तुमचा पर्याय शोधू नाही शकत. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय, प्रश्न आहे की कोणती त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करतो. युक्त्यातील त्रुटी म्हणजे हा जो एकाकडे मांडलेला मुद्दा आहे याला विरोध करणे. आपल्याला विरोध करायचा आहे मुद्द्याला, अपोज करायचंय. हा, तर मग आता तो म्हणतो निवडणुकीत सर्व देशात शासन निवडीसाठी, मग आपल्याला जर याचा विरोध करायचा, तो म्हणतो की नाही निवडणूक सोडून बाकी दुसरा काही पर्याय शोधा की जे लोकांना सॅटिस्फाय करू शकतो, की लोकांना या गोष्टी देऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही म्हणाल की निवडणुकीत सर्व देशात लोकशाही शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे प्रस्थापित झालेली एकमेव प्रक्रिया आहे, जेव्हा तुम्ही निश्चितपणे सांगाल की लोकशाही सर्व लोकशाही देशामध्ये आहे आणि हीच एकमेव प्रक्रिया, दुसरं कुठलं ऑप्शनच नाही शासन निवडी, हा म्हणतो शासन निवडीसाठी दुसरा कोणता तरी पर्याय द्या. शासन निवडीसाठी निवडणुका सोडून दुसरे पर्याय द्या, म्हणतो नाही हीच एकमात्र प्रक्रिया आहे आणि ही प्रत्येक देश फॉलो करतो आणि हीच एकमेव प्रक्रिया, दुसरी कुठे प्रक्रियाच नाहीये, त्यावेळी शोधण्याचा काही प्रश्नच येत नाही. असं जेव्हा तुम्ही म्हणणार तेव्हा तुम्ही याला चांगल्या प्रकारे अपोज करू शकता, म्हणून पहिलं उत्तर येऊ शकतं. निवडणुकीत मतदान करण्याऐवजी तरुण व्यक्ती सामाजिक माध्यमांच्या मदतीने दबावगटात सामील होण्याची शक्यता अधिक आहे. पण त्यांनी काय गोष्टीला ऑप्शन उपलब्ध होत नाही, लोकांची इच्छांची दखल घेण्यासाठी दुसरा कोणतरी पर्याय शोधा. आणि मग तो म्हणतो की दबाव गटामध्ये सामील होऊ शकतात लोक, मग त्यांनी काय होणार याच्यामध्ये, आणि आपल्याला या त्रुटी शोधायची. म्हणजे हा जो मुद्दा आहे तो म्हणतो की निवडणुका काही गरजेच्या नाही, दुसरी गोष्ट शोधा. निवडणुका हे काही सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन नाही गव्हर्नमेंटसाठी, तर त्याला अपोज आपल्याला करायचं की नाही अपोज आपल्याला काय ठरवायचं की नाही निवडणुका चांगल्या हे आपल्याला दाखवायचे. लक्षात घ्या, लेखाच्या याची त्रुटी नष्ट करणं म्हणजे काय, तुम्ही माझे क्रिटिकल रिझनिंगचे, माझे जर अनअकॅडमीला तुम्ही बघितले तर माझे क्रिटिकल रिझनिंगचे काही लेक्चर्स आहेत ते तुम्ही बघून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला हे जे लॉजिकल कन्सेप्ट आहे ते समजायला मदत होऊ शकते. तर हे काय इतकं हे नाही होणार. दूरस्थ निवासी स्थानांमुळे महाजनाधार या पोस्टाने मतदानाचा पर्याय समस्या येण्याची शक्यता आहे. परंतु तो म्हणतो की काय स्थान दूर दूर आहेत त्याच्यामुळे मोस्ट ऑफ, अरे इथे तरी हा म्हणतो की मतदान करा, अरे पण आपल्याला मतदानाचा प्रश्नच येत नाही ना इथे. तो म्हणतो की मतदानाला पर्याय शोधून आपल्याला त्याला अपोज करायचा आहे, तर मग त्याच्यामुळे काय महाजनाधार की पोस्टाद्वारे मतदानाच्या याच्यामध्ये काहीतरी समस्या आहे याचा काही प्रश्नच येत नाही. त्यांनी कुठे म्हटलं की मतदान घ्या म्हणून, तो निवडणुकीच्या जागेमध्ये ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे. तर तो म्हणतो जे लोक तरुण आहेत ते काय वय होता होता मतदान जास्त करेल. पण तरी यांनी या मुद्द्याला, यांनी जो मुद्दा मांडला की याला पर्याय शोधा, याला अपोज होत नाही ना, तर याला अपोज हा पहिला पर्याय जास्त देऊ शकतो असं मला वाटतं. सो 80% केसेसमध्ये तरी मी म्हणू शकतो की पर्याय एक हे बेटरली काय होणार तुमचं उत्तर येऊ शकतं. ओके, आता याच्यामध्ये आयोग काय थिंक करत त्याच्या गोष्टीवरती डिपेंडंट आहे. ओके, पण मला वाटतं की हेच पर्याय एकच, हाच एक लिंक लागते याच्यामध्ये. चला हे पण राहिलेले 4-5 उदाहरण आहेत ते घेऊन घेऊयात आपण. आता बघा 16 ते 20 आपण घेऊयात. याच्यामध्ये काय तुम्ही जर का बघितलं तर फार सोपं लॉजिक आहे या प्रश्नामध्ये. इट्स अ व्हेरी व्हेरी इझी एक्झाम्पल ऍक्च्युअली. इतकं सोपं विधान विचारलंय आपल्याला. आपण फक्त याची काय करायची, फक्त ऍडिशन करा. तुम्ही जर का प्रश्न क्रमांक 16 बघा, 16 आहे प्रत्येकाकडे सध्या.
क्वेश्चन नंबर 16 आणि हे याचे पर्याय आपल्याला आलेले आहेत. चार पर्याय. काय लॉजिक आहे याच्यामध्ये? फक्त यांची बेरीज आहे. 5 आणि 2 किती होतात? 7. 7 आणि 6 13 आणि 13 आणि 3 म्हणजे किती? 16. 16. 6 आणि 4 10. 10 आणि 4 14. 14 आणि 5 किती? 19. 6 आणि 4 10. 10 आणि 8 काय? 18. 18 आणि 4 काय? 22. 18 आणि 4 काय? 22. तर बघा 16 आणि अधिक काय 3 19. 19 आणि अधिक काय 3 22 आणि 22 अधिक 3 म्हणजे किती होणार? 25. मग कोणतं असं हे आहे की ज्याची बेरीज जी आहे ती 25 येते? तर कोणता असा कॉलम आहे की ज्याची बेरीज 25 येते? तर आपण जर बघितलं तर पहिलाच जर आपण बघितलं तर 8 आणि 5 किती? 13. 13 आणि 6 19 आणि 19 आणि 6 म्हणजेच काय? 25. सो 5 8 6 6 याची बेरीज जी आहे ती किती आहे? 25 आहे. सो दॅट्स व्हॉट 25. 25. ओके. आता हा पहा फार क्रिटिकल रिझनचा लॉजिकल प्रश्न आहे. अनेक लोकांना कदाचित माझ्या प्रश्नांचं सहमत नसेल, पण माझं उत्तर मला तरी वाटतं की 90% ऑफ द केसेस मध्ये याचं उत्तर काय राहणार? बघा त्यांनी काय म्हटलंय, रिकाम्या जागी चपलक बसून म्हणजे आपल्याला फीड बसाय दोन स्वतंत्र व समान अर्थांची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्दजोडी किंवा शब्दसमूह निवडा की इथे कोणता हे बसेल, कोणतं फीड बसणार? रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे, रोखे बाजार म्हणजे काय? स्टॉक मार्केटचे ते जोरदार मोठ्यावर कोसळलेलं आहे. खरेदी विक्री व्यवहार करताना मग आता एकदम कोसळलाय, मग अशा खरेदी विक्री व्यवहार करताना त्या गुंतवणूकदाराची स्थिती विसंगत वाटत होती. लक्षात घ्यायचे महत्वाचं काय? विसंगत मनस्थितीची विसंगत कशी वाटत? इकडे कोसळलेला आहे. सो कोसळलेला. आता तुम्ही म्हणणार की इथे मग कोसळल्यामुळे त्याची स्थिती कशी होणार? कमजोर स्थिती होऊन जाईल त्याची, बरोबर आहे? बघा अरे पण आपल्याला काय दाखवायचं की त्याची मनस्थिती विसंगत आहे. म्हणजे एकीकडे दुःख आहे की शेअर बाजार काय कोसळलाय, पण तो तर आपल्याला काय करतोय म्हणजे तुम्ही फॉलो मॅच बघता, आपण म्हणतो एकीकडे ओके क्रिकेट बघतो आपण, समजा त्याच्यामध्ये आपण जर का बघितलं की भारत काय हरून राहिला एखादी मॅच सपोज, ओके आजची मॅच नक्की भारत जिंकावं त्यात काही डाऊट नाही. ओके आपण हे सोप करूया, टीम इंडिया जिंकेल. पण सपोज आपण एकीकडे म्हणतो की एकीकडे भारत हरत असताना तो मात्र विसंगत वाटत होता. विसंगत म्हणजे काय? भारत हरत असताना आपण काय झालं पाहिजे? नाराज, पण तो आनंद उत्सव साजरा करत होता. म्हणजे त्याची स्थिती कशी होती? विसंगत वाटत होती. तर म्हणून इथे उत्तर काय येणार? एकीकडे एका एक शेअर बाजार कोसळत आहे, पूर्णतः अनसर्टिनिटी मार्केटमध्ये आहे आणि तो गुंतवणूकदार उलट काय करून कसं वाटत होता? तर आशावादी आणि आनंदी वाटत होता. तो सेंज्युइन आणि बेवंट. ओके जर तुम्ही बघितलं इंग्लिश मध्ये ते तर आणखी कळणार नाही तुम्हाला. तर आशावादी तेव्हाच तो विसंगत होईल ना, तेव्हाच त्याची मनस्थिती जी ती विसंगत होईल. मग काय होईल ते? आशावादी आणि आनंदी जेव्हा तो इकडे शेअर मार्केट कोसळून राहिलाय जोरदार मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी, पण तो एकदम आनंदी वाटून राहिला, म्हणून म्हणजेच तो काय ते म्हणून तर त्याची स्थिती जी आहे ती विसंगत आहे. इकडे हे करून हा इकडे आनंद साजरा करतोय, पण कमजोर उपरोधिक नाही. उपरोधिक म्हणजे काय? की लोकांना स्वतःला काहीतरी हुशार समजणं, अति हे समजणं. पण इकडे तो कमजोर कमजोर थोडी, मग कमजोर जर असेल शेअर मार्केट कोसळून राहिला तोही कमजोर आहे, तर त्याला का विसंगत स्थिती म्हणणार का तुम्ही? म्हणून इथे उत्तर 3च असलं पाहिजे. ओके चेक करून घ्याल आन्सर की मध्ये एमपीएससीच्या जेव्हा येईल तेव्हा हम तब देखेंगे फिर. मी काय असं कोणता दावा करत नाहीये, 90% ऑफ द केसेस मध्ये तरी मला 3 वाटतंय. शेवटी इज प्रेडिक्टेबिलिटी एमपीएससी सुप्रीम आहे. बघूया आपण जेव्हा आन्सर येईल तेव्हा. म्हणून उत्तर काय येईल? ते पर्याय क्रमांक 3. ओके सो आन्सर इज ऑप्शन नंबर 3. ओके हा कळलं? सहा पृष्ठांवरती 6 पृष्ठ आहेत. ओके सोबतचा घन अभ्यास आहे. 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठावरती नाही. बघा 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठावरती 3 नाहीये, याचा अर्थ 3 कशाच्या विरुद्ध आहे? 2च्या विरुद्ध असेल. सरळ सरळ गोष्ट आहे, दुसरं कुठं उरतच नाही ना. जर 1च्या विरुद्ध नाही 3 6च्या विरुद्ध नाही तर मग ती कशाची असेल?
दोनच्या विरुद्ध काय 3, हे विरुद्ध पेअर, असा सिम्बॉल म्हणजे आपल्याला विरुद्ध पेअर. 4 ही संख्या 6च्या विरुद्ध नाही, 4 ही 6च्या विरुद्ध 4 नाहीये, याचा तर 4 कशाच्या विरुद्ध आहे, मग 1च्या विरुद्ध, मग 1च्या विरुद्ध 4, 2च्या विरुद्ध 3, तर तिसरी पेअर काय 5च्या विरुद्ध काय 6, 5च्या विरुद्ध काय 6. झालं, आलं उत्तर. आता बघा त्यांनी काढलं की असा एक वरच्या पृष्ठावरचा, एक वरच्या पृष्ठावर असा घन फिरवला म्हणजे आपण असा 6 संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ, हे उजवीकडचं पृष्ठ ज्याच्या 6 संख्या आहे ती आता 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठात जागी आली, हे असं फिरवलं आपण. आता असं जर का फिरवलं आपण बघा, लक्ष द्या काळजीपूर्वक. तर हा म्हणतो की हे असं फिरवलं तर इथे काय आणलं आपण, फ्रंट साईडला 6 आणलं. मग जर फ्रंट साईडला 6 आणलं तर रिअर साईड हा जो 2 आहे वरती एकच आहे तो म्हणतोय, हा इथे काय 1 आहे. मग हा जो 2 इथे गेला, 2 काय झाला, डावीकडचं पृष्ठ 2 झालं. तर मग तो उजव्या पृष्ठावरती काय येईल, उजव्या पृष्ठावरती काय येईल, याच्या मागे जे होतं 2च्या म्हणजेच काय 2 इकडे आहे, तर या इथे काय येईल, म्हणतो 2च्या अपोजिट काय येतं 3, म्हणून तुमचं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 3 येईल. दॅट्स व्हाय द आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 3. कळलं? हा, नेक्स्ट, सोबतच्या जाळ्याची घडी काढून घनाकार मिळवला. काही लोकांनी उत्तर सगळ्यांनी दिले पर्याय क्रमांक 3, बरोबर आहे 4, पण निश्चितपणे ते उत्तर चुकीचं आहे. तुम्ही 2019चा कॉपी केला, उत्तर तुमचं पाठ होतं म्हणून पाठ, तुम्ही जितके हुशार ना, एमपीएससी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हुशार आहे पेपर साठी, समजलं ना. तुम्हाला त्यांनी हे दिलंय, मला तसा प्रश्न आहे रिपीट करेल का, लक्षात घ्या. तुम्हाला आत्ता दाखवून देतो, इथे बघा असा एरो दिसतोय, इथे काय जुळलेलं आहे का नाही, 2019चा पेपर आत्ता घेतो तुमच्यासाठी. हा, मग अभी देखेंगे इसको, अभी कर देंगे दूध का दूध और पानी का पानी. बघा ही डायग्राम बघा कशी, इथे बघा असा जॉईंट मारतोय, इथून हा सुद्धा जॉईंट मारतोय, हे दोन तर इथेच लिंक झाले होते, नंतर वरती फिक्स केल्यानंतर आणखी 2 पेअर म्हणतात, अशा त्याच्यात 4 पेअर म्हणून उत्तर होतं. तर हे उत्तर आणि हे उत्तर मॅचअप होत, ही डायग्राम आणि ही डायग्राम पूर्णतः भिन्न आहे. ओके, सो ही डायग्राम आणि ही डायग्राम माझे क्यूज अँड डायसेसचे लेक्चर बघून घ्याल अनअकॅडमी वरतीच्या युट्यूब चॅनल वरती, अनअकॅडमी वरती मी घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्या याच्यावरती पोर्टलवरती तुम्ही जॉईन सुद्धा करू शकता. माझ्या बॅचेस अनअकॅडमीतल्या ऑनलाईन बॅचेस चालतात, सध्या ऑफलाईन तर बंद आहे. तर ही आणि ही डायग्राम बंद आहे. हा, इथे बघा 2 किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजे 3 सुद्धा झाली. इथे बघा, इथे एक आहे की जिथे कर्ण रेषा ज्या छेदतात, हा एकच पॉईंट आपल्याला मिळतो. त्यानंतर कुठेही त्या भेटत नाही. तुम्ही याला फोल्ड करा, जर त्याच्यामध्ये फोल्ड त्याला हे असं केलं, समजा बेस घेतला इथे, फक्त जर इथे जी खालचं जो काही लेअर होती, ही खालची जी काही लेअर आहे, तर या इथनं तुम्हाला माहिती आहे, ह्या इथे ज्या कर्णरेषा ज्या आहेत, ठीक आहे, इकडनं एक अशी कर्णरेषा आहे, ठीक आहे, ही फुल झाल्यानंतर ही इकडनं अशी येणार एक, आणि एक ही अशी कर्णरेषा जाणार, ठीक आहे. मग या कर्णरेषेला ही जेव्हा अशी इकडे जाईल तेव्हा ही वरची कर्णरेषा या बिंदूला भेटेल. बघा हा बिंदू जो आहे, हा इमॅजिन करा, हे जे आहे हे टॉप व्ह्यू होईल, हे काय, हे वरचं जे टॉप व्ह्यू आहे हे इथे, इकडनं इथे इकडनं अशी ही अशी झाली, त्यानंतर या इथनं जी आहे, ठीक आहे ना, ही इथनं अशी अशी फोल्ड होईल, इकडे जाईल, ठीक आहे, मग इथे जाईल, त्यानंतर ही इकडची खालची जी आहे ही इथे पण इथे एक टच होईल, एक सेकंड पॉईंट इथे टच होईल आणि सेकंड पॉईंट इथे होईल. तर अशा जर आपण जर का बघितला तर कर्ण 2 किंवा अधिक कर्णरेषा, तर 3 छेदतात, इथे पण 3 छेदतात आणि इथे पण 3 छेदतात, बाकी कुठेच कर्णरेषा ज्यात आहे 2 किंवा त्यापेक्षा जास्त छेदत नाहीत, म्हणून इथे उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 1, 19 उत्तर काय पर्याय क्रमांक 1 येईल, 4 नाही येणार. पाठ म्हणून उत्तर पाठ करू नका, कन्सेप्ट अंडरस्टँड करा, कन्सेप्शुअल क्लॅरिटी ठेवा, तुमचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2. दॅट्स द आन्सर इज ऑप्शन नंबर 2. हा, सोबतचा पारदर्शक तुकडा याच्यामध्ये तर फार सोपं आहे उदाहरण. हा, सर आता मला सांगा मित्रांनो, इकडनं आपल्याला फक्त असाच एक लक्ष द्यायचं, ही आपल्याला असा त्रिकोण पाहिजे ना, इथं कॉन्सन्ट्रेट करा. तुम्ही इकडनं पार्ट असा इकडे पलटवला तर हा त्रिकोण इकडनं असा होईल, हा त्रिकोण असा होऊन जाईल, येस, आणि स्टार इकडे चालला जाईल, सो स्टार जो पार्ट आहे हा इथे येईल, हे असतंच पाहिजे त्रिकोणाशी. असा त्रिकोण इथे आहे का कुठे, मग हा गेला कुठं, जर इकडनं असा पलटवला तर गेला कुठं, हा होणार नाही, हा होऊ शकतो किंवा हा होऊ शकतो, ठीक आहे. कळतंय का तुम्हाला? येस, आर यू गेटिंग इट?
काही लोकांना हे डाऊट असेल की हा याच्यावरती कसं आहे ना, तो काय तसा थोडी तिरपा झालाय, हा पॉईंट याला मिळतोय बघा, याला मिळण्यामुळे हा असा एरो येईल असा, त्यानंतर हा पार्ट हा उलटा पडेल, तर हे असं हे याच्यामध्ये, म्हणून इथे एक एरो आपल्याला लागेल तर हे पण होणार नाही. याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये जी पोझिशन आहे दुसऱ्या आणि याच्यामध्ये, तर हा बघा हा उलटा पडेल, तर हा याच्यात जो आहे हा डार्क पार्ट असा पोर्शन इथे राहील. ठीक आहे. आणखी हा याच्यावरनं इथे गेल्यानंतर हा इथे येईल आणि इकडनं हा असा येईल. तर इथे जर का आपण बघितलं तर एक चंद्र बघा, हा जो चंद्र आहे, हा जो पार्ट आहे हा याच्यावरती आपण जेव्हा उलटा टाकतो, चंद्राला उलटा टाकला तर चंद्र हा स्ट्रेटच राहणार असा, वरचा खाली खालचा त्यांनी काय फरक पडणार नाही, हा चंद्र असा येईल. ठीक आहे. हा मग चंद्र असा येईल. याच्यानंतर जर का आपण याला असं हे केलं, इकडनं याच्यावरती उलटा केला याच्यामध्ये, तर हा चंद्र असाच येणार त्यामध्ये. हा याने इकडे दाखवलाय तर मला थोडं इथे डाऊट आहे, इकडे नाही दाखवायला हवा ना, याने इकडे तो चंद्र येणार याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे उत्तर जे आहे, सो इज प्रोबॅबली हे 4 असलं पाहिजे याचं. सो आन्सर जे आहे याचं 4 असेल. ओके. तर कळलं विद्यार्थी मित्रांनो, दॅट विल बी द डायग्राम बेस. सो मला 2 पेक्षा 4 जास्त प्रिफरेबल वाटतंय या एक्झाम्पल मध्ये उत्तर, कारण हा चंद्र जो आहे तो इकडनं असा स्ट्रेटच खाली येईल ना, इकडनं आपण त्यानंतर मग याच्यावरती असा फोल्ड येईल, तो याच्यावरती जेव्हा फोल्ड येईल चंद्र तेव्हा तो असा दिसणार आहे. आता इथे जर आपण बघितलं तर हा जो पार्ट आहे, ठीक आहे, आता इकडनं असं जर झाला तर हा इथे काळाच असेल, इकडनं जर का आपण बघितलं तर हा याच्यावरनं हा उलटा घेतोय, काळा पड वरती आणि वरनं इकडे हा असं झालं, तर बेटर वे आहे मला वाटतं, इट विल बी द आन्सर ऑप्शन नंबर 4 विल प्रिपेअर. काही लोक काळ्यावर ह्या उत्तर काढले, मग हा चंद्र असा उलटा नको यायला ना, चंद्र जर याच्यामध्ये काळा झाला तर इकडे यायला पाहिजे असतं. ठीक आहे. तर असं आपलं हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू फॉर युअर कॉपरेशन. मी आणखी काही अनालिसिस घेऊन येईल तुमच्यासाठी, आणि तुम्ही माझ्या अनअकॅडमीवरती बॅचेस जे आहेत त्या बघू शकतात, त्या जॉईन करू शकतात तुम्हाला जर का हे चांगलं वाटलं असेल अनालिसिस तर. ओके. सो थांबूयात आज मग. हा, सगळेजण प्लीज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल भूषण अकॅडमीचा युट्यूब चॅनल आहे, त्याला जॉईन करून घ्या. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.